वसा जनसेवेचा. नगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर विकासाची स्वप्ने पाहणारे चिखलीकर आज अवाजवी मालमत्ता करवाढीमुळे त्रस्त झाले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून विकास कामे आणि नागरिक सुलभ प्रशासनाची अपेक्षा बाळगणाऱ्या जनतेला एकामागून एक धक्के बसत आहेत. अतिक्रमण हटाव ते विकासाच्या नावाखाली करवाढीपर्यंत चिखलीकरांच्या खिशावर डल्ला मारला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे. नगरपालिकेने अलीकडेच वितरित केलेल्या नव्या मालमत्ता कर पावत्यांमुळे अनेक नागरिकांचा विश्वास ढासळला आहे. पूर्वी दरवर्षी 6 ते 7 हजार रुपये कर भरणे नागरिक आता 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत कर भरावे लागणार असल्याचे दिसत आहे. म्हणजे 3 ते 5 पट करवाढ. ब वर्गातील चिखली नगरपालिकेत अशी भारी करवाढ नेमक्या कोणत्या निकषांवर आणि कोणाच्या आदेशाने करण्यात आली याबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. नगरपालिकेच्या या करवाढीचा आधार सुमारे 1.5 वर्षांपूर्वी अमरावती येथील कोर प्रोजेक्ट या खासगी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणावर असल्याचे समोर येत आहे. मात्र या सर्वेक्षणाची पारदर्शकता आणि विश्वासार्हता यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सर्वेक्षणादरम्यान अनेक ठिकाणी फक्त घर किंवा दुकानाचे बाह्य मोजमाप घेण्यात आले. छायाचित्रे काढून अंदाजे क्षेत्रफळ नोंदविले गेले. प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्र, मालमत्तेचा वापर, स्थिती, आतील रचना किंवा मालमत्ता धारकांची लेखी संमती यांचा काहीही विचार करण्यात आला नाही. नोटबंदीच्या काळात जनता बँकांच्या लाईनमध्ये उभी राहिली होती. त्याचप्रमाणे आता कर कमी करण्यासाठी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाही जनतेच्या हितासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींनी करवाढीसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर जनतेच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे. नगरपालिका हद्दीत काही नागरिकांनी आपल्या जागेपेक्षा 1.5 ते 2 पट बांधकाम केले आहे. त्या बांधकामाचा संपूर्ण कर लावून नगरपालिका त्यांना अधिकृत मालक तर घोषित करणार नाही ना, असा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित होतो. अशा अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण करणे ही नगरपालिकेची प्रथम जबाबदारी असायला पाहिजे. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.